नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. शेवग्याला आपण नेहमीच्या आहारामध्ये कसं काय आणू शकतो त्यासाठी एक छोटीशी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती म्हणजे शेवग्याच्या पानांची चटणी. शेवग्याची पानं मी साफ स्वच्छ धुवून घेतली. ती मी एका स्वच्छ कपड्यावरती सुकवून घेतली. पंख्याखालीच मी सुकवून घेतली आणि ती कोरडी झालेली पानं मी इथे ठेवली आहेत. ही पानं आपण वापरून शेवग्याची चटणी करणार आहोत. तसेच मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे 1 वाटी शेंगदाणे आहेत. सफेद आणि काळे तीळ मिक्स करून घेतलेले आहेत. हे भाजलेले तीळ आहेत. सगळं प्रमाण हे आता बाकीच्या साहित्यांचं हे 2 टेबलस्पून प्रमाणे आहे. चण्याची डाळ 2 टेबलस्पून, उडदाची डाळ 2 टेबलस्पून, लाल तिखट 2 टेबलस्पून आहे. तसंच जिरे आहे ते मी 2 टीस्पून घेतलेलं आहे. जिरे 2 टीस्पून घेतलेलं आहे. कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तसेच भाजण्यासाठी आपण तेलाचा वापर करणार आहोत. कोणतंही तेल आपण घेऊ शकतो. शेंगदाण्याचं तेल वापरलं तर उत्तम. आपण साधं तेल वापरूनही करू शकतो. तसेच चवीनुसार मीठ वापरणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या शेवग्याच्या चटणीला, जी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि नेहमीच्या आहारामध्ये आपण तिला समाविष्ट करू शकतो. एक स्वच्छ पॅन घेतलेला आहे. गॅसवरती तो गरम करत ठेवलेला आहे आणि आपण आता हे सगळं साहित्य तेलामध्ये चांगले भाजून घेणार आहोत. 4 टीस्पून आपण तेल घेणार आहोत. तेल चांगलं गरम झाल्यानंतर चणा डाळ आणि उडदाची डाळ आपण घालणार आहोत. 2 टेबलस्पून चण्याची डाळ, 2 टीस्पून उडदाची डाळ, माफ करा, इथे मी सगळं प्रमाण जे घेतलेलं आहे ते टीस्पूनच्या प्रमाणे घेतलेलं आहे. टीस्पूनच्या मापाने मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे. 2-2 टीस्पून प्रत्येक साहित्य घेतलेलं आहे, टेबलस्पून नाही. 2 टीस्पून जिरं, 1 वाटी शेंगदाणे, 2 टेबलस्पून काळे आणि सफेद तीळ मिक्स घेतलेले आहेत. माझ्याकडे जे उपलब्ध होते ते मी वापरले आहेत. याच्यामध्ये आपण जवसही घालू शकतो, म्हणजे फ्लॅक्स घालू शकतो, धणे घालू शकतो. सगळं साहित्य हे व्यवस्थित भाजून घ्यावं लागेल. कढीपत्ता, याचबरोबर आपण एकत्रितपणे शेवग्याची पानं पण भाजून घेणार आहोत तेलावरती. साधारण 2 कप मी शेवग्याची पानं घेतलेली आहेत. लाल तिखट, चवीनुसार मीठ, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, चांगलं भाजून घेऊया. ते सगळं साहित्य चांगलं थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपण मिक्सरवरती जाडसर असं वाटून घ्यायचं. चटणीची आपली तयारी झालेली आहे. सगळं साहित्य आपलं हे चांगलं भाजून झालेलं आहे. आता ते थंड होऊ देणार आहोत 10 ते 15 मिनिटं आणि त्यानंतर मिक्सरवरती वाटून घेणार आणि आपली शेवग्याची चटणी तयार झाली. आपली चटणी मिक्सरला जाडसर अशी वाटून झालेली आहे. हवे असल्यास आपण थोडंसं अजून बारीकही ही चटणी वाटू शकतो. चवीला अतिशय उत्कृष्ट झालेली आहे. मी थोडीशी चव घेऊन बघितली आहे, तर खूप छान झालेली आहे आणि नेहमीच्या आहारामध्ये आपण ही समाविष्ट करू शकतो. शेवग्याच्या पानांची ही चटणी करून बघा, जेणेकरून नेहमीच्या आहारामध्ये शेवग्याचा समाविष्ट होईल. जेणेकरून नेहमीच्या आहारामध्ये शेवगा मला उपलब्ध होईल.
जेणेकरून नेहमीच्या आहारामध्ये शेवगा तुम्हाला मिळेल, जो आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। शेवग्याच्या पानांची ही चटणी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, तर नक्की ही चटणी तुम्ही करून बघा आणि कशी वाटली ही चटणी ते कमेंटद्वारे कळवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।